कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताते हो। सर मुझे ये भी पता है आपसे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लेट पण थेटवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। ही आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील वादाची घटना। काय झालं नेमकं? अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना का सुनावलं आणि यामुळे का निर्माण झाला वाद? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण सविस्तर। ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कोरडू गावातील। 31 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या बांधकामासाठी होणाऱ्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाविरोधात तक्रार केली होती। ही तक्रार मिळाल्यावर करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक DSP अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या। अंजना कृष्णा या केरळमध्ये 2022-23च्या UPSC सिव्हिल सर्व्हिस बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि सध्या त्या सोलापुरातील करमाळा पोलीस स्टेशन येथे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत आहेत। जेव्हा अंजली कृष्णा आणि त्यांचे पथक कोरडू गावात कारवाईसाठी पोहोचलं, तिथे गावकरी आणि खाणकाम करणारे मध्ये वाद सुरू होता। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कॉल लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांना दिला। अजित पवारांनी फोनवर अंजना यांना सांगितलं, ऐका मी उपमुख्यमंत्री बोलतोय आणि मी तुम्हाला आदेश देतोय की ही कारवाई थांबवा। पण अंजना कृष्णा यांनी उत्तर दिलं, मला समजत नाही की फोनवर कोण बोलतंय, कृपया माझ्या नंबरवर थेट कॉल करा। यावर अजित पवार चांगले संतापले आणि म्हणाले, तुमच्या तेवढं डेअरिंग कुठून आलं? मी तुमच्यावर ऍक्शन घेईन, माझा चेहरा तरी ओळखशील ना? त्यानंतर त्यांनी अंजना यांना व्हिडिओ कॉल केला आणि पूर्ण कारवाई थांबवण्यास सांगितलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांनी घटनेची सावरासावर करण्यासाठी एक हँडलवर स्पष्टीकरण देत सांगितलं, माझा हेतू कायदा अंमलबजावणीचा अडथळा आणण्याचा नव्हता, तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात होता। मी कायद्याचा आदर करतो आणि विशेषतः महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करतो। हा सर्व प्रकार पाहता मित्रांनो, काही प्रश्न तुमच्यासाठी। पहिला प्रश्न, सत्तेवर प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीने सरकारी कामात असे अडथळे आणणे योग्य आहे का? प्रश्न दुसरा, आपल्या गैरकृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी सत्तेचा वापर करणे हा नेता आहे की बचावकर्ता? प्रश्न तिसरा, घटनेची पूर्ण माहिती सरकारी ऑफिसरला न विचारता त्याला डायरेक्ट असं बोलणं, माझा आदेश आहे, कारवाई थांबा, ही हुकुमशाही नाही का? एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला धमकावणे, आपका डेअरिंग कैसे हुआ, मैं आपके ऊपर एक्शन लूंगा, असं म्हणणे ही सत्ता आहे की गुंडागर्दी? प्रश्न पाचवा, फोन कॉलमध्ये पवार साहेब कारवाई करू नका यासाठी असं जस्टिफिकेशन देतात की मुंबईचं वातावरण बिघडले, तिकडे लक्ष असू द्या, पण सोलापुरातील गावातील बेकायदेशीर मुरुम उपसा थांबवू नका। मित्रांनो, एखाद्या छोट्याशा गावातील मुरुम उपसा हा मुंबईमधील जे आता प्रकरण झालं त्याच्याशी काय रिलेशन आहे आणि अशा टाईपचं जस्टिफिकेशन हे प्रशासनात देणं हे किती योग्य आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, शेवटचा प्रश्न असा आहे की अमोल मिटकरी साहेब एक UPSCला लेटर लिहितात, आता जो व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतरच आहे हे, त्याच्यामध्ये ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ते लेटर। त्याच्यामध्ये ते असं नमूद करतात की आम्हाला थोडा डाऊट आहे, तर IPS अंजना यांचे जे डॉक्युमेंटेशन जे पण UPSC बोर्डाला अटॅच केले आहेत किंवा सबमिट केलेले आहेत ते फेर तपासणी व्हावी त्याची। याचा अर्थ काय की अजितदादांचा त्यांनी फोनवर आवाज ओळखला नसेल, सो मे बी रूल ऑफ कंडक्ट मध्ये असं बी असू शकतं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर कॉल येत असेल स्पेसिफिक सोर्स कडून तर त्याला तुम्ही व्हॅलिड पकडता। त्यांनी जर कार्यकर्त्याचा फोनवर कॉल केला आणि तो जर अधिकाऱ्याला दिला असेल तर अधिकारीने ते बोलल्या कॉलमध्ये की मला माझ्या कॉलवर माझ्या फोन नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला ओळखत नाही। सो आवाज नाही ओळखणे याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीचं डॉक्युमेंटेशन पर्यंत जाणं, ते चेक करण्यासाठी विचारणं हे कितपत योग्य आहे? दुसरी गोष्ट, तुमचा UPSC बोर्डावर विश्वास नाही का की विदाउट प्रॉपर डॉक्युमेंटेशन ते कोणालाही ऑनबोर्ड करतात? आणि असं आहे का की तुम्हाला एक एक्झाम्पल सेट करायचे की सिस्टमच्या तुम्ही ऑपोजिट गेला तर सिस्टम तुम्हाला संपवेल, असं आहे का? या घटनेनंतर कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये बाबा जगताप, नितीन माई, संतोष कापरे, अण्णा ढाणे
यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती। त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुम्ही ते कलम स्क्रीनवर पाहू शकता। खरी गोष्ट अशी आहे की सत्ता म्हणजे जबाबदारी, गुंडगिरी नाही। कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, खास लोकांसाठी वेगळा नाही। खास लोक हिते म्हणजे कार्यकर्ता। धमक्या देऊन शासन चालत नाही, न्यायानेच लोकांचा विश्वास जिंकता येतो। हा प्रकार नेतृत्वाचा सन्मान आहे की सत्तेचा उघड गैरवापर? तुमचं ओपिनियन हा कमेंटमध्ये ॲड करा आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। जय महाराष्ट्र।